जिल्ह्यातून एक मोठा आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आलाय. रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने तरुणांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा धक्कादायक खुलासा झालाय. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास हाती घेतला असून फसवणूक झालेल्या नागरिकांना पुढे येण्याचं आवाहन करण्यात आलंय. या प्रकरणात मुजीबुर लतीफ कुरेशी, रवींद्र संभाजी वाघमारे आणि सुरेंद्र रामकृष्ण तेलंग या तिघांनी मिळून मोठा फसवणुकीचा डाव रचल्याचं समोर आलंय. फिर्यादी कौस्तुभ आदेश आणि इतर नागरिकांना रेल्वे विभागात नोकरी लावून देण्याचे आश्वासन देण्यात आले. आरोपींनी विश्वास संपादन करण्यासाठी पीडितांना थेट कोलकाता येथे नेले. तिथे त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आणि वेगवेगळ्या ट्रेनिंग सेंटरमध्ये नेऊन ट्रेनिंग दिल्याचा बनाव करण्यात आला. यानंतर बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट आणि खोटे नियुक्तीपत्र देऊन नोकरी लागल्याचा भास निर्माण करण्यात आला. सुरुवातीला या आरोपींनी 14 जणांकडून तब्बल 1,31,00,000 रुपये उकळले. मात्र तपास पुढे सरकताच हा आकडा आणखी वाढल्याचं समोर आलंय. आतापर्यंत चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गडचिरोली आणि जळगाव या जिल्ह्यांतील एकूण 26 जणांकडून तब्बल 2,17,00,000 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचं निष्पन्न झालंय. या प्रकरणी भारतीय दंड संहिता अंतर्गत कलम 420, 406, 465, 468 आणि 471 आणि इतर गंभीर कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय. या प्रकरणातील एक आरोपी सुरेंद्र तेलंग याला नागपूर येथून अटक करण्यात आली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून आवाहन करण्यात आलंय की ज्यांची अशाच प्रकारे फसवणूक झाली असेल त्यांनी आपल्या कागदपत्रांसह पुढे यावे आणि तक्रार नोंदवावी. या घटनेमुळे नोकरीच्या आमिषाने होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचा महत्त्वाचा इशारा पुन्हा एकदा समोर आलाय आणि नागरिकांनी अशा आश्वासनांवर विश्वास ठेवताना अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.